जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक व नाशिक भारत स्काउट अँड गाइड्स जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कप मास्टर, ब्लॉक लीडर, स्काउट मास्टर व गाइड कॅप्टन यांच्यासाठीचा उजळणी वर्ग आज उत्साहात पार पडलाय। या शिक्षण वर्गात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खासगी मराठी व इंग्रजी माध्यमातील अनुदानित तसेच विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी शिक्षण तथा जिल्हा चिटणीस निलेश पाटोळे साहेब होते। त्यांचे स्वागत जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे साहेब यांनी केले। शिबिराचे प्रमुख जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काउट विभाग नवनाथ वागचौरे साहेब होते। त्यांचा सत्कार जिल्हा गाईड संघटक माननीय कविता वाघ मॅडम यांनी केला। प्रशिक्षण वर्ग जिल्हा स्काउट गाईड कार्यालय मुंबई आग्रा महामार्ग नाशिक येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडलाय। यामध्ये कप बुलबुल स्काउट व गाईड विषयक सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेज शेख सर यांनी केले। निलेश पाटोळे साहेब यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करत शिक्षकांनी या उपक्रमाचा शिक्षणासाठी अधिक उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले। श्रीनिवास मुरकुटे साहेब व माननीय वैशाली वाघ मॅडम यांनीही प्रशिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। स्मिता गायकवाड मॅडम यांनी देखील शिक्षकांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले। हा उजळणी वर्ग शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे। नाशिक जिल्हा भारत स्काउट गाईड संस्थेच्या वतीने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये कप बुलबुल स्काउट गाईड या पथकांची प्रत्येक शाळेमध्ये नोंदणी व्हावी आणि त्याचबरोबर स्काउट मास्टर्स, गाईडर्स, ब्लॉक लीडर्स, कप मास्टर्स यांचा प्रशिक्षण आयोजित करण्याच्या संदर्भात आणि संपूर्ण वर्षभराचं कॅलेंडर या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याकरिता सर्व शाळांमध्ये नोंदणी वाढविण्याकरिता 100% शाळांमध्ये स्काउट गाईड कप बुलबुल पथकांची नोंदणी होण्याकरिता आजपासून 22 तारखेपर्यंत संपूर्ण जिल्हाभरामध्ये तालुका स्तरापर्यंत एक दिवसीय उजळणी वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या उजळणी वर्गामध्ये पथकांची नोंदणी कशी करावी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्काउट गाईडच्या उपक्रमामध्ये सहभागी कसे करून घ्यावे, पथक निर्मिती झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम या स्काउट गाईडच्या मार्फत शिकवला जाणार आहे, या सगळ्या बाबींची कल्पना शिक्षकांना यावी। जे शिक्षक अजूनही या चळवळीत आलेले नाही त्या शिक्षकांना या चळवळीत सामावून घेण्यासाठी स्काउट गाईड कार्यालयाच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे। तालुका स्तरावरती वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपण हे प्रशिक्षण आयोजित करत आहोत। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्काउट गाईड कार्यालय हे प्रत्येक शाळेपर्यंत, प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यातून जिल्हाभरातील 100% शाळा स्काउट गाईडच्या चळवळीमध्ये सहभागी होतील यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। आज नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण या 2 तालुक्यांचं शिक्षकांचं प्रशिक्षण वर्गाची सुरुवात आज झालेली आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक प्रशिक्षणाला सहभागी झालेले आहेत। या सगळ्या शिक्षकांना त्यांच्या भावी वाटचालीस आणि स्काउट गाईड चळवळ बळकट करण्यासाठी मी शुभेच्छा देत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक।